नाही नाही तुम्ही सोयरी करू नका, निघा तुम्ही. मला ही पण आवडली. नवरी पसंत आहे का? आवडली आवडली मला. अयो याच्या डोक्याला केसच नाही. घसरगुंडी घसरगुंडी घसर. दे ना उपट कोथिंबीर दे इकडं. हा तू नुसती बस बाई. मला एक कळत नाही, तुझं लग्न आधी करायला पाहिजे तर माझं का उरकायचं माझं काय माहिती का म्हणजे आता तसं पण मी माझं शिक्षण चालू आहे. जवळ मी माझ्या पायावर उभा राहत नाही ना मी काय लग्न करत नसते. आणि मी काय दुसऱ्याच्या पायावर उभी का? तू हेच आहे म्हणूनच लवकर करू राहिलो तर आपण माहितीये का. हा असं थोडी असतं. माझी बी इच्छा नाही आता करायची. करावंच लागन. आज पाहुणे येऊ राहिलेत म्हणल्यावरती नाही करावं लागणार. काय आपल्या त्या ताईला काही कामच नाही ना. ताईला काय काम नाही. डोकच नाही. तू कर ना माझ्या तू बसणार इथं. ऐक ना तुला माहित नाहीये तू थोडस दुखतंय ना त्याच्यामुळे आपण तुझं लग्न लावून देतो. म्हणजे कसं तू संसारात गुंतली ना मग तू चांगली राहशील, जरा संसार पाणी करशील. माझं दुखतंय? हा कधी? तुला नाही कळणार ते. तू नंतर कळण तुला नंतर. हा बस. ए पोरींनो अगं चला ना घरी पाहुणे आले. इथंच बसलेत का? यायचे ताडे. अगं येऊ राहिलेत पाहुणे. फोन आलता सरपंच साहेबांचा. ही काय म्हणती काय बघितलं ऐक का? ना, मी नाही करत. हिला करून दे लग्न. अगं चाललंय आता. हा ही छान दिसते बघ माझ्यापेक्षा आहे ना. छान दिसायचं नसतं. माझं शिक्षण चालू आहे ना. तुला माहिती ना तिचा प्रॉब्लेम कमून अशी करते. समोर नको ना काही बोलू. अगं पण तिचं दुःख मला नाही करायचं आता लग्न बिग्न. अगं ऐक ना, ऐक ऐक काय म्हणतोय आम्ही. एकदा आहे ना पाहुणे बघून जाऊ दे. वड्या करू घ्यायच्या कोथिंबीरीच्या संध्याकाळी. कसं ग छान लागतं ना. करू बाई तायडे जाऊ दे आता. ह्या पोरीला डोकं आहे. मग म्हणून म्हणते त्यांना लग्न करून. लय मला हुशार आहे ती. शिक्षण करायचं. अगं तिला शिकू दे. तिला डोकं आहे अभ्यासात. बाई. तुला डोकं नाही अभ्यासात. तू शाळेची पायरी चढायची म्हणत तुझ्या जीवावर येते. आता तुझं कुठं डोकं होतं तरी तू लग्न केलं ना. आणि गबस. आणि आपण काय करतोय आपण राहतोय ना आपल्याला आई बाप नाही येत. तायडीनी सांभाळलंय आपल्याला लहानचं मोठं केलंय माहितीये ना. तिचं आपल्याला ऐकावंच लागन. मोठी बहीण म्हणजे आईच्या समान असती समजलं. अगं पोरींनो मी माझ्या संसारात कमी लक्ष देते. तुमच्याकडे जास्त लक्ष द्यायला लागले. तुम्ही थोडंफार बी ऐकाना झालेत माझं. तायडे मला माहित आहे ना ग तू आमच्यासाठी काय केलंय हे आमच्या जीवाला चांगलं माहितीये. पण ठीक आहे ना तुला माहिती आहे तिचं. जाऊ दे चल चल पाहुणे चल पाहुणे यायचे. चला घरी चला घरी चल. बस काय एवढी बस झाली लय झाली. चला एवढी पुरण का वड्याला? अगं बाई चल ना. मी नाही देणार त्यांना पाणी चहा. अगं ताई कधी येणार पाहुणे? हे वड्या करू का सांग ना. काय चाललंय. कसं व्हायचं आता या पोरीचं मला तर विचार पाहुणे कधी येते लय उशीर झाला. अगं सांगितलं सरपंच साहेबांना फोन केला मी मागाशी. काय म्हणते ते आलोय म्हणले जवळ आलोय म्हणले म्हणून मी तुम्हाला दोन घरी बोलून आणलंय ना. बेसन पीठ आहे का? द्यावा सरपंच साहेब हे काय आले या नाही मी अजून आले नाहीत ना. मला फोन आलता. आले तर रस्त्यामध्ये आहे. हे पाहुणे आहे का? हे तर रोजचेच आहे. मी बसू? हा बस इथं बस. ही दवाखाना आहे, करून अजून एवढी काही सुद्धा नाही ना नाही पण जरा थोडा सुधरावा आलाय. थोडासा आलाय लई नाही. असं ना. बरं, ते कोथिंबीर कोथिंबीर घ्यायची का तुम्हाला? फुकट आहे फुकट. अगं त्यांच्या घरी लई आहे बाळा. हा का? नेली असते फ्रेश आत्ताच तोडून आणली. घ्या असं उपटून आणली. कसं झालं माहिती का नवरदेव पण जरा काय झालेलं आहे की बायको लवकर वाढलेली. आता दुसरं तरी कोण नाही का असं थोडस भोळसरपणा हे म्हणल्याच्या नंतर स्वयंपाक पाणी काय करता येतं. करती सगळं करते. वड्या येतात मला कोथिंबीरीच्या. येतात. हा अजून काय काय येतं. अजून काय येतात ताई? सगळे बेसन पीठ त्यात कोथिंबीर अशी वरतून टाकता येते. बरं जाऊ दे. हो पाहुणे पाहुणे आले. हा पाहुणे आले. खरंच आले पाहुणे. चला हेच घरी ना. हेच आपण काय करूया सगळे उठूया व्यवस्थित बोला त्यांच्याबरोबर. काही समजून सांगतो मी. आहे की आहे आता ते आडलेलंच गिरायचे. हा ना. बघू आता काय. नमस्कार सरपंच. नमस्कार नमस्कार या वाटच बघत होतो आम्ही तुमची. वेलकम. वेलकम वेलकम. बस 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 हळू कोथिंबीर घ्यायची का? कोथिंबीर घ्यायची मी काय अगं मी काय आलोय का आपण. ते आपल्या घरी पाहुणे आले. हे पाहुणे. हा नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार. प्रवास व्यवस्थित झाला. हा सुखाचा समृद्धीचा झाला. असं ना. बरोबर. हे हे हे
गप ना जाऊ दे, आपण थोडस आपल्या पोरीचं वेळ सांगू. आहे, मी सांगतो बरोबर, पण आता एक काम करा ना, मुलीची आपण सांगणं गरजेचं आहे ना. हा, हा. तर मुलीचं नाव मैना आहे. ही मुलगी हा, ही मुलगी मीच सांगतो. आता काय आहे, तुमच्या घरात कोण नाही, नाही, पण हा ना, तुम्हाला मग आता सगळा तुम्ही- बाया माणसाचा कारभार. हा, मग तुम्हाला आधीच तेच सांगितलं होतं ना. तिचं नाव मैना आहे. मुलाचं नाव काय आहे? अरे वा, मग तुला भारी जोडी जमन. मुलाचं हे नाव आमचा राघू, म्हणजे तसं नाव रघु आहे त्याचं, हा. आम्ही राघूच म्हणतो, लय बोलतो. राघून मैना. हा. मग तर भारी जोडी होईल. चांगली जोडी की नावानीच राघू महिना मग आपण झाडावर घर बांधायचं. हा हा. मग राघू महिना अवघडच झाडावर कार्यक्रम. मी बघितलं होतं. अगं बाळा थांब ना. राघू मैना पोपट झाड काय हा हा नवरदेव आहे ना, काय झालेलं आहे माहितीये का? पोहे केलेत का? नाही वड्या करणार होते मी. मला असं- ताई म्हणली कसा का बोलायचा, नंतर कर. प्रपंच व्हायचा आहे मला, ते समजा ना. मी पाहिजे सोरी म्हणलं बोळ्याला बोळा बघा शेंगदाणा नका टाकू बरं का लई. वड्यात. हा पोह्यात पोह्यात जमलं. हा? हा हा चालेल, नाही टाकत. कांदा बारीक कापा थोडा. वड्यात. पोह्यात थांब ना, ते काय म्हणतात ना, ऐकून घे त्यांचं. थांब मग सरपंच बोला चालायचं, काय करायचं, कसं करायचं? आता करू द्या. मला आता करूयात ना. मला एक म्हणायचंय की नवरदेवाची माहिती सांगू द्या त्यांना, की नवरदेवाचं असं झालेलं आहे की लग्न झाल्याबरोबर नवरदेव मंडळी- हे आहेत का? हा नवरदेव हे आहेत. हा मला पण हेच वाटले होते. मग तुम्ही ना टी शर्ट त्यांना द्या, तुम्ही शर्ट घाला. अगं थांब ना बाई. नवरदेव आहे ना, मग टी शर्ट घालायला सांग ना. काय तायडे एक काम कर, तिला सांग ना पाणी. काय झालं माहिती का, सोयरीकी विषय बोलायचं लांब राहिलं आणि दुसराच विषय भरकटत नाही आला. चालायचं चालायचं. नाही आता ते कसं. मला पण घाई आहे. मला असं म्हणायचंय की बुवा यांची तरुणपण म्हणजे लग्न झाल्याबरोबर आजारपणात मंडळी वाढली. कोणाची? कोणाची म्हणजे? हा आमची माझी हा, तुमची. माझी, हा. हा. आजारपणामध्ये मंडळी वाढली आणि लग्न झाल्यानंतर 6 महिन्याचं तसं झाल्यामुळं आणि थोडासा बळा स्वभाव असल्यामुळे शेतीवाडी भरपूर आहे, बंगला गाडी सगळं काही आहे आणि म्हणजे अडचण काहीच नाही. चहा आणा ना. अयो याच्या डोक्याला केसच नाही. घसरगुंडी घसरगुंडी घसर. बघ ना बघ. पण ठेवू ना म्हणावं तिला, कसं गुंडी आहे का ती? असं नाही म्हणायचं, त्यांचे केस निघले तर गेले तर आता तू एक काय? काम कर, तू एक काम कर, घरात जाऊन त्यांना पाणी पिणे आणते का? त्यांना पोहे खायचे, पाणी नाही प्यायचं. ऐक, तुझ्याविषयी माहिती सांग त्यांना. हा. नाव सांगायचं, तुझं नाव शिक्षण सांगायचं. सांग बरं. माझं नाव मैना. लय हुशार आहे तशी ती. हा मला वड्या करता येतात. अजून सांग ना. बेसन बेसन त्याच्यावर पण कोथिंबीर टाकता येते. शिक्षण सांग शिक्षण काय आता. झालं? शिक्षण किती? अगं तुझं शिक्षण किती झालंय सांग ना त्यांना, तुझी माहिती पाहिजे नाही ना. 10वी 12वी चौथी. अगं बाई नाही झालं म्हणून सांग ना. अपशगुन झाला काय बाई आता? तू लग्न कर. कोण मी? तू तायडे मला टेन्शन आले, मला शिंक आली. मला तर कुठून कुठून काय बोला ते सुसाना झाले. तू मोठे मोठे म्हणाले सरपंच साहेब आले तर तुम्ही ही option- मला नको सांगू तू. अगं ती येडकी. काय आहे? बरं का, अवघड आहे पण आता आपण सोपं करून घेऊ. ती पण भोळे आहे, हे पण भोळे आहे. होय पाणी आणा ना. ऐका, विषय तुम्हाला पोहे घ्यायचा खायचे होते ना आता. आधी पाणी पाजा आणि मग पोहे. थांब ना बाळा, एक मिनिट ऐक ना. कसं व्हायचं. थांब ना, हे सरपंच साहेब बोलतायत. आणि मग सगळं घरी चांगलं आहे, शेती बाडी बंगला हे ते सगळं आहे. नवरदेव भोळा आहे, नवरी भोळी आहे. मला असं वाटतं करून टाकलं तर चांगलं होईल. तुझ्या पण डोक्यावरचा भार कमी होईल, कारण तुला दोन्ही बहिणीचे लग्न करायचे. बरोबर आहे की नाही? बरोबर. आणि नाही, मग तिने इथं सोपं नाही शिक्षण सांभाळलंय ना सगळं. हा. आई बाप गेल्यापासून ते आई बाप तर नाहीच नाही, पण नवरा पण नोकरीला बाहेर गावी आहे. त्याच्यामुळे हे दोघींना तर मला एकटीला सांभाळ नाही ना. बरोबर आहे. त्यामुळं हे कधी ना कधी करणं गरजेचं आहे. डॉक्टर काय म्हणतात, हळूहळू ते थोडस कमी नाही होईल. नाही फार कमी होईल, पण नाही का त्याला थोडं दमदमच वेळ लागला. लागेल हा म्हणजे. ना, ते आता एवढं एक संगच नाही होणार. म्हणजे बरोबर. पोरगे तसं पाहिजे काय? सांभाळायला. हा ना. नवरी पसंत आहे का? आहे आहे आहे. आहे? हा. बरं बरं आहे, पसंत आहे पसंत. त्या अशा टाळ्या का वाजवतात? नाही आता थोडस बोळा स्वभाव बोलल्यावर वाजवणारच ना. नाही पण ते जरा लईच हसते दिसते. असं नाही का? नाही, लय भारी बोलतो तो. हा बोलायला लय- आनंद झाला मला आनंद. हे काय आहे का? आनंद झाला. खूप छान दिसतात तुम्ही. मी हा. तुम्हाला झोका खेळता येतो? हा आम्ही इथं लय भारी झोका मारला. चला आपण खेळू. आत्ताला हा चला चला. मग वड्या करू का? पोहे. जोडत जमली आता. पोहे मध्ये पोहे करायचे. अगं थांब.
ते मोठे लोक बोलतायत ना, मोठ्या माणसाला बोलू दे. मध्ये मध्ये तुझ्या वड्या कुठं उड्या मारतात काही. ते माझ्याशी बोलत होते ना. हा थांब जरा थांब, तुझी माहिती सांगत जा. त्यांना विचारू ना, शिक्षण मला पाणी हे जेवढी सगळं बाई विचारणं तिच्या आहे. पुढेच जमीन उड्या जुमला, गाडी घोडे अगं काय बाई, काय गाडी आहे की घोडी नाही. विचारून दे ना, ही मध्येच वड्या वड्या उड्या बरं मारायच्या. जाऊ दे. हा विचारा, तू विचार ना ताडी, तू मोठी आहे. अगं मीच विचारूच ही इकडून बचकत आहे ना इकडून. बरं ऐका ना सरपंच साहेब, नवरदेवाची किती शेती म्हणते तुम्ही? तुमच्या शेतीत कोथिंबीर आहे? हा हा हा. हा, मला लय आवडत. अगं बाळा, फुलं आलेत तिला. 25 एकर शेती आहे. पण थोरला भाऊ बघतो हे भोळे असल्यामुळे यांची शेती तेच बघतो. बाकी काही नाही. या गाड्याचं फक्त लग्न होणं गरजेचं आहे. म्हणजे बा तुकडा पाणी आहे ते सोय, कारण भोळा स्वभाव आहे. आणि आहे का मग पसंत आहे का? आहे ना. आहे ना? माझ्याकडे काय बघत आहे? मला हे पण आवडले. अरे पण नवरी बघ. तिचं शिक्षण चालू आहे. नवरी ही आहे. ही कोण आहे? मी मोठी बहीण आहे. मोठी बहीण आहे. तिचं लग्न नवरी. माझं झालेलं आहे. नवरी ही आहे का? हा. आवडली आवडली मला आवडली. आवडली ना? बरं, बरं, बाई, बरं. हे काय काय अवघडायचं इकडं असं तिकडं तसं. तिकडं तसं तुम्ही आधी सांगितलं नव्हतं पण एवढं आहे म्हणून. नाही, मी सांगितलं होतं भोळा आहे पण मग एवढं कसं काय बारी एवढं असं ना असं ना. आपण ते खेळून असं ते पाणी घालतात ते. हा. तुम्हाला खाली मारीन, पाणी घालायचं तुला आता. जाऊ दे नको आता तुम्ही इकडे बोट दाखवता आणि रडू इकडं बघा. नको. रडू नको अजिबात. मी म्हणलं होतं तू कर, तुला आवडलं ते, त्यांना तू आवडली, तू कर. अगं आता कोथिंबीरच्या वड्या घालायच्यात ना तुला. तू म्हणली ना आता हा, हा, कोथिंबीरची हा, भाजी. हा, हा. मग आणि मग आवडला ना मुलगा तुला? खाणार ना तुम्ही? हा खाणार खाणार. आवडले मला. हा काय पण शिक्षण पाणी झालंय का तुमचं? शिक्षण झालं ना त्याचं, 3री-3दा बसलाय तो. काय पुढे सरकला नाही मग घेतला काढून. वा 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 वा, छान 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 छान. पहिले एकमेकाकडे बघत येतात मग शिक्षण सांगत आहेत. काय असतं माहिती का, आता हे भोळ्याला भोळे भेटलेच. हा ना. मग बघा आता तुम्ही काय करायचं ते. माझाही वेळ वाया चाललाय. मी तरी काय करणार बघा बुवा. हे बरे होते ना का पण? आता कसं असतं, बरं व्हायची शक्यता कमीच. असं आहे दोघं आहे, तुमचं तसं आणि हे असं. पण बघू, मला तरी असं वाटतं की तुम्हाला काय म्हणायचं मला सांगा बुवा. मला वाटतंय बुवा भोळ्याला भोळे भेटले. मला काय वाटतंय सरपंच, हे दोघांचं जमणार आहे चांगलं. असं का? मला वाटतं त्यांना थोडस एक बोलून द्यावं एकमेकाला, एकमेकाशी काय होतंय ते मन जुळतील एक. बघू बरं काय होतं. हा. बोलू दे ना तायडे, काही नाही होत. फक्त बोलू द्यायचं, आपण लांबून लक्ष ठेवू. अगं त्यांचं लग्न करायचंय ना, म्हटल्यावर थोडा टाइम नको बरं द्यायला. बघू बरं काय होतंय दोघं सोडल्यावर. रघु हा? एक काम कर, तुम्ही थोड्या गप्पा मारून येता गप्पा का? मार जा तिकडे. महिना हा. महिना जा बरं दोघं जण थोड्या ही गप्पा कोथिंबीर मारा. माझ्याकडे देते का? तुमच्या घसरगुंडीवर लावायची का? हा अगं चला गप्पा मारू. गप्पा अहो ती नाहीये, मग? ही चला. चला. बघू आता काय होतं ते. काय काय कसं आहे का. पोरगं तसं चांगलं आहे सरपंच. कोणाचं व्यसन नाही, काय नाही, काय नाही. हा. पण आता भोळ्याला भोळ कसा संसार होता? आपण लई बी भोळं नाही ना. नाही नाही नाही, चांगलं समजून आहे ते भाऊ बिऊ सगळं काही बघतात आणाय नाही बघू त्यांच्याकडे लक्ष ठेवू. व्यवहार व्यवहार चांगले समजते त्यांना. हे काय करते? आपल्याला लंगडी खेळायची ना? हा लंगडी पाणी खेळ बाबू ना. येतं ना तुम्हाला? हा इथं एक. करा ना तुम्ही पण तिकडनं. हा झालं 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 झालं. या लहान मध्ये तुम्ही उभा राहा. हा, हा हा. 1 2 3 चार. 4. तुम्ही पाय टेकला. जिंकला, हरले, हरले, मी जिंकला, जिंकले, मी मी जिंकले. जिंकला. तुम्ही पाय टेकला, मी जिंकले. परत परत. चला ते एकदा. आता हा 1 2 3 4. पाय टेकला, मी जिंकले, तुम्ही पाय टेकला. मी जिंकले, नाही मी नाही जिंकले, मी जिंकलो मी जिंकले, मी जिंकलो मी जिंकले, मी जिंकलो. मी जिंकले. परत परत परत. मी जिंकणार आता. हा. तुम्ही हारायचा, हा हारायचा. हा 1 2 3. हारा ना. हा, मी जिंकले, मी जिंकले, मी जिंकले. जा चिडकी घेऊन तुला जा. नाही, मला जिंकायचंय. हा जिंकायचंय. आता परत मी एकटं खेळणार आहे. कशाला? मी जिंकले ना पण. नाही नाही नाही. हा 1 2 3. 1 2 3. मी जिंकले होते. ताई, मी जिंकले
होते चिडकी खेळून राहिले माझ्यासोबत मला खेळायचं अगं पण जा तुमच्या घरी तू बंद कर ना, तुला इथं बोलायला पाठवलं होतं, तू काय करू राहिली? खेळत होतो मी जिंकले लंगडी पाणी खेळलं तर आम्ही आता लय हारी. मी एकदा हारलो ती एकदा हारली. पुरी इकडे हो. अगं तायडे काय आहे बाई, काय बाया, मस्त मजा आली हे तर आधीच हे गेलेलं तिकडं तसंच भेटले. मला चल आपण सांगू त्यांना बाई. तिकडे चला, चला तिकडे बसायला. तिकडे चला. खेळू असं अजून थोडं. आपण दोघी अगं खेळू. बाई आपण दोघी चल नंतर चल ना, खेळू. नंतर चला. खेळू. चला. चल ना. चल बस तिकडे, बस तिकडे जाऊन खेळ ती. माझी कोथंबीर रघु लय भारी खेळलं ना आम्ही. बरं वाटलं ना? चिडकी खेळता अहो हे तिकडे लंगडी पाणी खेळत बसले होते. असं मग अरे गेलो बाप पटकन म्हणून आम्हाला माहित झालं. असं का हे काय जमायजोगं नाही दिसत बाबा आपल्याला. नाही का हे? काय? ते तसं भळपाटन हे असं भळपाट हे आयुष्यभर आम्हाला सांभाळायला लागन. हा, मग तुम्हाला सांगायचं पण ते सांभाळतील ना त्याची भाऊ जबाबदारी घेणार मला सांगितलं काय नाही भरोसा आहे, कुणाचा काय भरोसा नाही, घ्या पण मला सांगितलंय कशी जरी असते पोरगी तर आम्ही जबाबदारी घेऊ हे बघा संसार काय असाच चालतो का? हा. दोन्ही मधून एक तरी आता पाहिजे ना थोडं समजदार. हा? दोघं सारखेच म्हणल्यावर कसं व्हायचं? अहो, होईन आता समजदार, लहान येत अजून. नाहीतरी मग हिची कंडिशन बघून कुठला नवरदेव पसंत करीन बरं नाही करीन ना तर हा. जाऊ दे, काय आयुष्यभर मी माझी सांभाळीन. हा पण आता शेवटी करावं तर लागेल तू ना. शांत बस. कर ना आयुष्यभर मग वड्या बाळा दम ना. आयुष्यभर म्हणलं ना तरी मी तिला सांभाळीन. अगं तसं नसतं, पण तिचं पण जीवन आहे, ती कसं हाय करणार? जीवन, पण असे दोघं बी सारखे असले ना तर कसं जमल ना? होईल सुधारतील त्याचा भाऊ ते सक्षम आहे सगळे भाऊ हा, भाऊ हा. जाई नाही, नाही, सुधारतील नको. त्यांच्याकडे जमीन फिमीन आहे, ते काही ना काही करते. अगं उद्या जमीन काय दवाखाना पाहा. चाटायची का अगं आपल्याला? करते ट्रीटमेंट असं म्हणायचं नको त्यांना. नको अहो नको. आम्ही आहेतच ना माग पुढे बघायला, तुम्ही नका विचार करू लई. हे बघा, कोणी सरपंच काय साहेब येत. एक मिनिट ऐका, कोणी काय कुणाच्या आयुष्याला पुरलेलं नाहीये. त्यांना दोघाला संसार करायचा आहे. ते दोघं जर शाने नसल्यावर संसार कसा होणार आहे पुढं? होय काय ना, बोलतात तुम्ही? आपाप होय ना आपाप होय. होईन लई मोठी असं प्रॉपर्टी असल्यावर आहे. कसा संसार होणार आहे? नाही नाही आपल्याला नाही होईन ना हा. घ्या असा संसार होईल असा संसार होणार आहे का? आणि तुला काय प्रॉपर्टी काय कर, प्रॉपर्टी लागू दे ना, इथं लेकरू सोन्यासारखं आहे ना. काही बघा समजत मग नाही तुम्ही बाई तुमचं आता ठरवा नाही नाही हे बघा सरपंच साहेब, मला नाही माफ माझी करा. काय बळजबरी नाही भाऊ. हा. माझी काय थोडी माझं बळजबरी काय आहे चुकलं माकलं मला माफ जर करा. होत असले दोन्ही बाई. भोळे आहेत म्हणून मी म्हटलं की बाबा बघा नाही, मला नाही. काय करायचं गाण्या भाऊ मला पण ऐकू हीच करायची. लय मला नाही खेळायचं चिडकी खेळता तुम्ही मग अशी तुम्ही हारले होते मी जिंकले होते बरं मी हारलो तर जिंकली. मला असं हात वाटतं हात ते लग्न जर करून जर दिलं ते आयुष्य खेळण्यातच आहे, ते आयुष्य काय नाही. खेळण्यातच घाल ना. कशी बोलले सरपंच साहेब, आता तुम्ही माझ्या ये- मनाजोगं ये- बोललेले. नाही, संसारात चांगलं खेळून हसून खेळून राहायला पाहिजे, ते त्या- चांगलंय. ते आहे नाहीतर काय म्हणायला हे नाही, पण आपल्याला जड नाही झालीये ती. जडच नाही तायडे, तुला समजत नाही बाई. हे बघ तू शिकली नाहीस, पण मी सध्या शिकतीये ना, मला बाहेरचं माहित आहे, नॉलेज आहे, मला समजतं की दुनियात आता काय चाललंय. अगं दीदी ऐक तू जरा, ती पोरगी फापाटी पोरगं. अरे पण तुमचंही नाणं खणखणीत पाहिजे ते तर नाणं खणखणीत मिळेल ना तुमचंही नाही तुम्ही काय लय लावून धरताय तिथं जाऊ द्या मग काय होईन ते होईन इथं नाही जमलं तर नाही जमलं नाही बरं एक काय काम करा, तुम्ही हा. सगळे शांतीत विचार करा. हा. मी चहा घेऊन आले. हा, बरं ठीक चहा आहे घेऊन ये, पट. चालेल फॅनचं बटन दाबा मला लय गरम झालंय. इथं काम चालू आहे त्यांच्या इथं fan नाहीये. घरात चला आपण प्लास्टरला- fan मध्ये जाऊन ए, बसू. बाई ए, गप ना आता. गरम होत आहे मला बी गरम होत आमचं तिथं डोंगरावर आहे ना लय मोठा फॅन आहे पांढऱ्या कलरचा असं फिरतं चला आपण जाऊ ही बाई ही पवन चक्की फॅन नाहीये, शांत बस ना. फॅन आहे त्याला 3 असे पत्ते असे असे अगं तसं मला खेळू लागेल कोणी नाही मग आपण दोघं खेळू. चला खेळ खेळू दोघं हा, हा. हा, बरं आहे चांगलं होईल पण तुम्ही चिडकी खेळता ए बाई गप ना, अगं कवची तोंड मी जिंकले होते माहिती अगं का बाई, गप ना. काय करू? हो का सरपंच साहेब, नाही बाबा मला नाही वाटत हे होईल म्हणून, हे सक्सेसफुल काय होईल म्हणून मला काही वाटत नाही. हो का ते ते बरोबर आहे लग्न म्हणजे काही खेळ नाही खेळ. ते म्हणतात ना आता हे म्हणे ना की बा मलाही खेळू लागायला कोण नाही कोणी? म्हणजे अजून लहान असल्यासारखीच वागतायत हा. हा पण लग्न म्हणजे काही खेळ नाही उद्या काही अडी अडचणी या प्रपंच चहा. प्रपंच काही या, या, सोपं या, या, या. तुम्हाला आला पोहे बच्चा. खायची आहे ना अगं हा. बाई गप ना. होय वडे होय चहा घ्या. धरा चहा घे. हा घेतो घेतो धरा त्यांना चहा घ्या. त्यांना पण मी काय म्हणतोय अरे धर चहा थांब, पे. थांब, थांब, मी गार करून देतो. अरे फुकून पिकू चहा खाते का काय ते पाहुणा? अरे हळूहळू अहो सरपंच साहेब काय? थांब 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 गार हळूच करून हळूच हळूच गार होऊ दे गार होऊ दे गोले लय. हा. बोले का बर गार होऊ दे अवघड आहे बाई हळू, मला हळू, तर हळू. अवघडच कंडिशन दिसती अहो, हा? बाई बाई खरंच. मी सांगू का चहा कसा प्यायचा असा. आ करायचा असं वरतून असं टाकायचा ए, वरतून घ्या. ते खाली ए, ठेव. धर फुकून पे. लगेच फुक. गंड जाळून घेईन ग. फुक.
फुक फुक ताई म्हणली फुकून पे हळूच जाऊ, ठेव खाली. फुक फुक हळूच फुक. नाही तर तिकडे मी फुकून देते. बाई गला मे गला मे फुका गला मे. फुका असं फुक फुक असं करा. हा संपला संपला बघितलं का परत चिडकी खेळून राहिले संपला त्यांचा. आता याच्यातही खेळच का? अरे बाबा हो, संसार म्हणजे काही खेळ नाही, हे काही जमण्यासारखं दिसत नाही. कोणाचे प्रपंच करता 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 असे कित्येक म्हणजे हातपाय टेकते चांगल्या चांगल्या माणसांचे. पैसा कमवायचा, प्रपंच करायचा, आहे या गाड्याकडे प्रॉपर्टी, म्हणून म्हटलं बघू जमलं तर जमलं. आणि यांना म्हणजे अजून खेळच वाटतोय, लहान असल्यासारखेच वाटतायत. बरोबर आहे की नाही? काय करायचं आपण ना? हा बघा आता कसं जमतंय ते. काय करायचं रघुबा? आपण याचं घर बनवू असं असं वरती ठेवून कलर पण करू त्याला. त्या घरात राहणार का? नाही खेळू आम्ही त्याच्यात. खेळणार का? हा. खेळ. बरं. बरं, नाही खेळ खेळ ए खेळ. बाई, गप्प ना. ती नाही, बी खेळ. चालू काय? करण लगेच. अवघड आहे. खेळूच देत ते नाही. बघा, माझं तर झालंय डोकं आऊट बरं का. ही सोयरी तुम्ही काढायची सोयरी आणली होती सरपंच, आता काय आहे, आवाज शेवटी वाढणारच. हम्म. आम्हाला वाटलं पुरीचं भलं होईल, काहीतरी होईल. ताई काय बोलायची नाही, मला माहिती ती शांत आहे. मोठी माणसं नाही बोलत. मोठे माणसं असं थोडी नाही. मी शिकलेली आहे, मला समजतं ना काय बोलायचं काय नाही बोलायचं. काय बोलता तुम्ही? म्हणजे आमचा रघु काय येडा बिडा वाटला काय तुम्हाला? बघितलं का? हो का? मग मग? काय लय शहाणे आहेत का ते? लय शहाणे आहेत हा? असं नसतं बोलायचं पाहुणे माणसाला. हो, म्हणजे तुम्ही आधी सांगायचं नाही, आधी म्हणायचं की थोडं आहे, थोडं म्हणून म्हणून लय जास्त झालंय आता तर. मी काय म्हणतोय, दाखवायचं काम आहे. मी आता मगाशीच सांगितलंय की तू आपलं नाणं खणखणीत पाहिजे ना, म्हणजे समोरच्याच राहील. तुमचं हे असं आहे, तीनदाच म्हणताय वाड्या वाड्या कुठं काय खेळायचं तुमचं सरपंच काय? साहेब, तुम्ही काय हे बघा. म्हणताय? थोडं आहे त्यांच्यात, थोडं आहे म्हणलं, थोडं आहे पण मी म्हणून काय आपल्या म्हणतो, खणखणीत नाही म्हणून आपल्याला असं जुळून असं येईल. काय लगे मुक्त नाही घेतलं की लगेच आले आणि लगेच सोयरीक व्हायलाच पाहिजे. आपल्याला पटलं आपण- तर आपण नाही बोलू. हा नाही म्हणून सांगायचं नाही, एवढं काय लगेच चिडायचं कारण तुम्ही सोयरीकी काय बघितल्यात? तुमचं काय एवढं कमी सोयरीकी बघितल्यात का आतापर्यंत? काय सोयरीक बघितलं मग आपण सतत केलं ना तिला आतापर्यंत. हा? मोठ्या माणसाला बोलत जाऊ तू. मग आमचा काय दोष आहे मध्यस्थीचा? नाही. आणि उद्या चांगलं जर झालं ना तर मध्यस्थीचं नाव कोणी घेत नाही, पण वाईट झालं ना बरं का, वाईट जर झालं तर मग तिथे यांनी केलं, चांगलं झाल्यावर कोण नाही नाव घेत. मध्यस्थी ना हात वर करून घेतात नंतर. नाही नाही तुम्ही सोयरी करू नका. हे निघा तुम्ही, मी चाललो, ओ सरपंच साहेब, मी ऐका चाललो. ना, नाही नाही मला काही नाही, मी नाही अहो, ऐका मी ना. नाही मी नाही मी नाही. ए, जाऊ दे तिकडं. ए, तुला हा, निघा इथून, चला निघा. वड्या करायच्या राहिल्या ना, वड्या वड्या करायच्या राहिल्या वड्या. तुझ्या घरच्याला तोंड खाऊ पण घाल. ठेव. गप ना बाई, गप ना. चल रघु चल. मला चल, चल. मला नाही नाही चाल ना, ते पण येऊन राहिले आपल्या संग. नाही येऊ राहिली, ए, निघायचं लगेच, कडा निघायची. मला लग्न करायचं ते काय नाही सगळे. करायचं लग्न. मला ए, पण सरपंच करायचं. साहेब, हा, गेले चल, निघून. चल, चल. अहो, ए बाबा, ए. सोड. ऐका ना मी काय म्हणतोय, बघितलं मोठं एकामेकाचा बिझनेस. किती जीव पडला बरं एकामेकावरती. काय नाही पडला, काय नाही, काय निघायचं. नको. निघा इथून, चला वाट लागा. चल. चला जा. दीदी ऐक इकडे ना. चल. चला. अगं, पाहुण्या माणसाला नको. ए बाबा थांबा ना तुम्ही. ती येते ना मग. बोलू अगं, ऐक ना बाई. तू शांत बस. तुमच्या घरी करून खा हा, वड्या. चल. आता बाई, इकडं हो. येडी झाली का काय? कुठं घेऊन चालले तिचा? हा? कुठं घेऊन चालले तिला? लग्न करायचं आम्हाला. कोणाला लग्न तिला करायचं? आम्हाला. नाही, आम्हाला नाही द्यायची पोरगी. जा इथून. तुम्ही आम्ही नाही म्हणून सांगितलंय ना एकदा तुम्हाला. तुम्हाला कळत नाही का? आम्ही नाही म्हणून सांगितलंय ना तुम्हाला. एवढं मोठा माणूस सरपंच साहेब निघून गेलेत, तुमच्यामुळे निघून गेलेले, खास तुमच्यामुळे आज आमचं हे झालेलं आहे. चहा पाजीला परत पोहे करणार म्हणले आम्हाला. निघा, चला निघा, निघा. जाणार. चल भाऊ, तुला लागली दुसरी भावली घेऊन देतो मी, चांगली लागली तर. ए मला भाऊली, मला पण भाऊली. ए, गप्पच ना, मुस्काने ठोकडा की ना आता. टेन्शन गेलं मला बाई. पण भाऊली मग. कशी गेली? भाऊली मागत आहे. अगं बा- चल ना. ए बाबा. भाऊली, मला पण एक भाऊली दे ना. बावली, बावली, बावली. हा. कुठं काय? भावल्या, भावल्या, भाऊली भावल्या. हे का? आणलंय बाई, कुठून आणलंय बाई पकडून? हा? आणि हे बी जनावराचा टाकेन ठोका. इतक्या वेळ बोलले नाही मी. ती बघ कशी करते. ती बघ कोंडाला तेल उडायला. रडती, नुसती रडती. बरं जाऊ दे. तुला काय पाहिजे? भाऊली. भाऊली ना? असं कुणाच्या मागं लागायचं नसतं. इडी का तू? जा घरात तू, जा. जा घरात जा. ते आपण भावले आणले ते खेळ जा. हा, बेटा. जा, आज जा, जा. जा. होय ग तायडे, काय बाई तुला सरपंचावर भरोसा ठेवला होता. अगं दिदे, तू कळतं का तुला? एवढा मोठा माणूस आहे, नाही बोलावा तोंड टाकून. आता त्यांनी काय हटकून आणली होती का ती सोयरीक? सांग बरं. अगं हटकून नाही म्हणजे काय, तुला काय म्हणायचंय मग? अगं पण माणसाला काय माहिती असतं, माणूस काय माणसाच्या पोटात शिरलेलं आहे का ग? मग आपलं पण नाना खणखणीत नाही. पण आता तायडे काय करायचं ग? एवढ्या सोयरीकी आल्या, कोणीच हा नाही म्हणलं, कसं काय? मला तर काही समजत नाही. हो, तिचं हो अगर नाही हो, मी सरपंच साहेबांना बी सांगितलंय, तुला बी सांगते. तिचं हो अगर नाही हो, जिंदगीभर मी पोसायला तयार आहे तिला. तायडे, एक तर जेव्हापासून आई वडील गेले तेव्हापासून तूच आम्हाला सांभाळलंय.
तुला आमचं किती टेन्शन आहे ग. असलं नसलं तरी बघ माझं मलाय. हे घराचं काम अर्धवट पडले, याचा पैसा वेगळा, तुमच्या शिक्षणाचा त्या बाईचा वेगळाच. अगं तुला दाजी एवढे बोलत येत तरी तू त्यांचं न ऐकता तरी आम्हाला सांभाळते. मग आता तुम्हाला काय टाकून देऊ का? सांभाळावं लागणच ना, किती केलं तरी मी मोठी आहे घरामध्ये. खरं बाई. हं? आई वडील असते तर आज तरी शेवटी फरक नाही, पण तू आम्हाला लय सांभाळलंय, लय आम्हाला जीवापाड प्रेम केलंय. बघ तायडे, एक दिवस मी लय मोठी होईन आणि सगळं आपलं नीट करून टाकीन. जाऊ दे, तू माझं हुशार पिल्लू आहे. चल घरात चल.